नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत राधा भाग 2. लेखक समर. प्रज्ञेची परीक्षा सुरू झाली. 10वीची परीक्षा म्हटल्यावर पूर्वीप्रमाणे सगळ्या कुटुंबाने मिशन मोडमध्ये जाण्याची आवश्यकता उरली नसली तरी श्रावणी आणि रोहितला त्यांच्या 10वीचे दिवस आठवत असल्याने 10वीच्या परीक्षेला अत्यंत महत्त्वाचं मानून ते प्रज्ञाच्या अभ्यासाकडे बारकाईने लक्ष देत होते. गंमत म्हणजे त्यांच्या शालेय जीवनात आपले आईवडील 10वीला इतकं महत्त्व का देत आहेत असा प्रश्न त्यांनाच पडायचा. ते आता त्यांच्याच आईवडिलांप्रमाणे वागत होते. मुलं मोठ्यांचं निरीक्षण करतच नव्या गोष्टी शिकतात. हे वाक्य अगदी लहान बाळांनाच लागू नसतं तर ते मूल प्रौढ होईपर्यंत त्यांना लागू असतं. आईवडिलांचं कर्तव्य काय असतं हे कोणी शिकवायला जात नाही. आपापल्या आईवडिलांच्या वर्तनाचा संदर्भ डोक्यात ठेवूनच नकळत पालकत्व आपल्या मनात आकार घेतं. तिचे शेवटचे 2 पेपर शिल्लक होते. श्रावणी स्वतःची कामं सोडून प्रज्ञाला काय हवं नको ते बघत होती. अगदी कॉफीही हातात आणून देत होती. त्याचवेळी एक अनपेक्षित घटना घडली. रोहितच्या आईला एक दुर्धर रोग असल्याचं डॉक्टरांच्या निदर्शनास आलं. एके दिवशी रोहितची आई चक्कर येऊन तिच्या राहत्या घरी बाथरूममध्ये जमिनीवर कोसळली. सुदैवानं तिचं डोकं नळ किंवा कोणत्याही तीक्ष्ण वस्तूवर आदळलं नाही, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. रोहितच्या वडिलांना थोडं कमी ऐकू येत असल्याने रोहितची आई चक्कर येऊन पडली हे बराच वेळ त्यांच्या लक्षातच आलं नाही. त्यांची दुपारची चहाची वेळ झाल्यावर त्यांना रोहितच्या आईची आठवण आली आणि ते तिला शोधू लागले. बाथरूम बंद असल्याचं त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी बराच वेळ दार वाजवलं. आतून कोणी उत्तर देत नसल्याचं पाहून ते घाबरले. त्यांचे शेजारीही ऑफिसला गेले होते. त्यांनी सोसायटीतच राहणाऱ्या एका वृद्ध दाम्पत्याला फोन लावला. ते दाम्पत्य वॉचमनला घेऊन त्यांच्या घरी आले. वॉचमन दार तोडण्याचा प्रयत्न करणार होता, पण त्याला तिघांनी थांबवलं. दार तोडण्याच्या नादात ते दार रोहितच्या आईवर पडेल अशी त्यांना भीती वाटत होती. ते दार कडीचं होतं, त्यामुळे किल्ली हरवल्यावर कुलूप उघडून देणाऱ्याला बोलवूनही फायदा नव्हता. शेवटी कार्पेंटरलाच बोलवायचं असं ठरलं. वॉचमन कार्पेंटरला शोधण्यासाठी बाहेर पडला. प्रत्येक क्षणासह रोहितच्या वडिलांची चिंता वाढत होती. सुदैवाने रोहितची आई शुद्धीवर आली. तिच्या अंगात त्राण नव्हते आणि तिला फारसं काही कळतही नव्हतं. तिचा पाय बादलीला लागला आणि बादली हल्ल्याचा आवाज झाला. तो आवाज ऐकताच तिघे बाहेरून तिला हाक मारू लागले. ती हाक कानी पडल्याने ती सरपटतच दाराजवळ गेली आणि तिने किमान कडी उघडली. एवढ्या हालचालीमुळेच तिला पुन्हा चक्कर आली आणि ती बेशुद्ध झाली. तिघांनी आत जाऊन रोहितच्या आईची, शारदाताईंची अवस्था पाहिली. रोहितच्या वडिलांनी, रघुनाथरावांनी तिच्या चेहऱ्यावर पाणी मारून पाहिलं. काहीही केलं तरी शारदाताईंना जाग येत नव्हती. ते पाहून रघुनाथरावांचे डोळे पाणावले. ते हळूहळू धीर सोडू लागले. त्या तिघांना एकत्र येऊनही शारदाताईंना उचलणं शक्य नव्हतं. शारदाताई तशा बारीकच असल्या तरी या तिघांमध्ये तितकाही त्राण नव्हता. शेवटी वॉचमनने त्याच्या बायकोला बोलावून शारदाताईंना उचलून खाली आणलं. रिक्षात बसवून हॉस्पिटलला नेलं. तो हृदयविकाराचा झटका असावा असंच रघुनाथरावांना वाटत होतं, पण तसं नव्हतं. तिथे गेल्यावर शारदाताईंना एक दुर्धर रोग आहे हे रिपोर्ट्समधून समोर आलं. ही बातमी कळताच रोहित ताबडतोब ठाण्याला जाण्यासाठी घरून निघाला. प्रज्ञेची परीक्षा असल्याने श्रावणीला पुण्यातच थांबावं लागलं. आई बाबा आपल्यासोबत राहत असते तर त्यांना बहुधा इतका त्रास झाला नसता या विचाराने त्यालाच वाईट वाटत होतं. पण ते रोहितसोबत राहत नव्हते यात त्यांची चूक नव्हती. त्याने अनेकदा आईवडिलांना पुण्यात बोलावलं होतं, केवळ भेटीसाठी नव्हे तर कायमस्वरूपी राहण्यासाठी. मात्र त्या दोघांना मित्रमंडळासह त्या सोसायटीत राहण्याची सवय झाल्याने जोपर्यंत हातपाय चालतायत तोपर्यंत आम्ही तिथेच राहू असं ते म्हणायचे. अगदी 80-85 वर्षापर्यंत आपल्याला काहीच होणार नाही असं त्या दोघांना वाटायचं. दुर्दैवाने 70रीतच शारदाताईंना तो रोग जडला. शारदाताई फार फार 3 महिने जगतील असं डॉक्टरांचं अनुमान होतं. ते 3 महिनेही फार कठीण असणार होते, कारण त्यांच्या अंगात होणारी आग, एक एक इंद्रिय निकामी होत जाणं, बुद्धीची झीज आणि शरीरातला त्राण संपणं या सर्व वेदनादायी गोष्टी स्वतः शारदाताईंना सहन करायच्या होत्या आणि कुटुंबियांना हतबलतेने बघाव्या लागणार होत्या.
हे आईला सांगणंच रोहितला जड गेलं. त्यानं कसंबसं आसवं ढाळत आईला हे सत्य सांगितलं. तिच्या डोळ्यातून एक क्षणभर एक अश्रू बाहेर पडला. मात्र तिने लगेच स्वतःला सावरलं. शेवट होणार आहे ना, मग तो किमान गोड व्हावा असा प्रयत्न करू. आईच्या या वाक्याने रोहितचं हृदय पिळवटून निघालं. हॉस्पिटलमध्ये राहण्याची आवश्यकता संपताच रोहित आईला ॲम्ब्युलन्समधून पुण्यात घेऊन आला. तोपर्यंत प्रज्ञाची परीक्षाही संपली होती. टेन्शनचा काळ संपून सुट्टीचा काळ सुरू झाला होता. सुट्टीत काय काय करायचं हे तिने परीक्षेपूर्वीच ठरवलं होतं. पण तिच्या त्या सर्व योजना बारगळल्या. सुरुवातीला तिला त्याबद्दल वाईट वाटलं नाही, कारण आजीच्या शेवटच्या प्रवासाबद्दल ऐकून आणि आईवडिलांच्या दुःखाकडे पाहून ती सुद्धा दुःखी झाली होती. प्रज्ञाच्या खोलीत तिच्या आजी आजोबांची सोय करण्यात आली. कोणीतरी आजीसह 24 तास असण्याची आवश्यकता होती. रघुनाथराव तिच्यासोबत असणारच होते, पण आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्याकडून परिस्थिती हाताळली जाणार नाही म्हणून तरुणालाच ती जबाबदारी देणं क्रमप्राप्त होतं. पहिल्या काही दिवसांमध्ये शारदाताई स्वतः शौचालयापर्यंत जायच्या. त्रास कमी करण्यासाठी डॉक्टर्सनी त्यांना 2 गोळ्या दिल्या होत्या. त्यामुळे काही दिवस त्यांना तितका त्रास झाला नाही. वारंवार टेस्ट करून आणि रिपोर्ट पाहून स्वतःचं BP वाढवू नका असा सल्ला डॉक्टर्सनी रोहितला दिला होता. प्रत्येक पंधरवड्यात एकदाच टेस्ट करायच्या होत्या. पहिल्या पंधरवड्यानंतर केलेल्या टेस्टमधून शारदाताईंची खालावणारी प्रकृती स्पष्ट दिसत होती. ती गोळ्यांमुळे किंवा त्यांच्या सहनशक्तीमुळे फारशी दिसत नव्हती, एवढंच. दुसऱ्या पंधरवड्यानंतर मात्र वेदनेने गोळ्यांना पराभूत केलं आणि शरीराचा ताबा घेतला. प्रज्ञा हॉलमध्ये जमिनीवर गादी टाकून झोपायची. आजीच्या वेदनांमुळे तिची वारंवार झोपमोड होऊ लागली. सुरुवातीचे 4-5 दिवस रोहित आणि श्रावणी त्यांच्या खोलीतून धावत शारदाताईंना काय झालं हे बघायला यायचे. पण हे आता होतच राहणार आहे हे कळल्यावर त्यांनीही खोलीतून बाहेर येणं थांबवलं. शारदाताईंजवळ जाऊन त्यांच्याकडे फक्त हतबलतेने बघून काहीच साध्य होणार नव्हतं. उलट आपल्यामुळे सगळ्यांची रोज झोपमोड होते आणि सगळ्यांना त्रास होतो या विचाराने शारदाताईंचंच दुःख वाढलं असतं. रघुनाथरावांना झोप येणं जणू बंद झालं. ते रात्री अपरात्री शारदाताईंच्या चेहऱ्याकडे बघून आसवं ढाळायचे. सुरुवातीला शारदाताई त्यांना म्हणायच्या, "अहो, असे रडत रडत मला निरोप देणार आहात का?" रघुनाथराव क्षणभर त्यांचे अश्रू पुसायचे आणि पुन्हा निरोपाच्या विचाराने अश्रूंच्या धारा सुरू व्हायच्या. काही दिवसांनी शारदाताईंनीही त्यांना समजावणं थांबवलं. त्याही हुंदका न देता रडायच्या. हुंदका दिल्यानेही त्यांच्या शरीराला वेदना व्हायच्या. शिवाय रात्री आपला हुंदका ऐकून कोणाला जाग येऊ नये असंही त्यांना वाटायचं. त्या त्यांच्या परीने तेवढंच करू शकत होत्या. पहिला महिना असाच गेला. दुसऱ्या महिन्यापासून त्यांच्यात फक्त उठून बसणे एवढेच त्राण होते. त्यांना शौचालयापर्यंतही कोणाचा तरी आधार घेऊनच जाता यायचं. पुढे हळूहळू काय होणार आहे या विचाराने त्या अधिकच दुःखी व्हायच्या. यापेक्षा मला या क्षणीच मरण येवो अशी मनोमन प्रार्थना करायच्या. आता मला या दुःखातून मुक्त करा, मला संपवा असंही त्यांना उघडपणे म्हणता यायचं नाही. ते ऐकून आपलेच आप्त अधिक दुःखी होतील असं त्यांना वाटायचं. शारदाताई हळूहळू रघुनाथरावांवर त्यांचं पूर्ण वजन टाकू लागल्या. हे एकदा रोहितच्या लक्षात आलं. आपलं वजन आपल्याला आधार देणाऱ्यावर पडतंय हे शारदाताईंच्या लक्षात येत नसल्याचंही त्याला जाणवलं. बाबांचा तोल गेला आणि त्या दोघांना इजा झाली तर, म्हणून त्याने शारदाताईंची काळजी घेण्यासाठी एक नर्स घरी ठेवण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांनी शारदाताईंना सलाईनही लावावी लागणार होती. त्यामुळे नर्सची आवश्यकता होतीच. दुसऱ्या महिन्यात प्रज्ञाचा संयम बाळगळला. 40-45 दिवसांपासून घरात असलेलं दुःखी वातावरण तिच्या अंगावर आलं होतं. तिला तिची प्रायव्हसी गेल्याचं दुःख अजिबात नव्हतं. कुणी घरात नसताना आजी आजोबांसह आजीला उठवणं, शौचालयापर्यंत नेणं, ते घाण झालेलं शौचालय बघणं, स्वच्छ करणं, तो वास सहन करणं, आजीच्या लाळेने भरलेल्या कपड्यांना नीट करणं, ही कामं तिला करावी लागायची. त्यामुळे तिची चिडचिड होऊ लागली. तिचा राग ना आजीवर होता ना आईवडिलांवर, तो परिस्थितीवरच होता. पण तुम्ही मला नर्सची कामं किती दिवस करायला लावणार आहात अशी तिची तक्रार सुरू झाली. त्यामुळेही रोहितने लवकर नर्स ठेवायचा निर्णय घेतला. पण आपल्याला ते परवडेल का? श्रावणीने विचारलं. आईसाठी तितकं करावं लागेल, रोहित म्हणाला. करण्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही.
ती माझीही आईच आहे, पण 2 बाया ठेवाव्या लागतील, 2 वेगवेगळ्या शिफ्ट. त्याला बराच खर्च होईल, पण हॉस्पिटलच्या खर्चापेक्षा कमी होईल. शिवाय डॉक्टर म्हणालेत की. रोहितला काय म्हणायचे ते श्रावणीला समजलं. आई अजून फार फार 2 महिनेच जगू शकेल, हे त्याला म्हणता आलं नाही. हो चालेल, मग तसं करूया. नाहीतर मी म्हणत होते की रात्री आपण दोघे जागू. तू 6 तास विश्रांती घे, मी 6 तास विश्रांती घेईन. एक शिफ्ट बाई ठेवावी लागणार नाही. असंही करता येईल. आपल्या दोघांना 7 तासांची झोप पुरते. तू नीट झोप घेत जा, मी वाटल्यास 1 तास जास्त जागेन. असं का म्हणतोस? आपल्या दोघांची समान जबाबदारी आहे ना. उद्या माझ्या आईची काळजी घेण्याची वेळ आल्यावर मीही असं म्हणू का? तुला आवडेल? अर्थातच आवडणार नाही. आणि दुसऱ्या शिफ्टसाठी बाई ठेवावीच लागणार आहे. जेव्हा त्यांना उठणंही अशक्य होईल आणि सगळं बेडवरच होईल, तेव्हा आपल्याला सतत डायपर्स बदलणं शक्य होणार नाही. हो, प्रज्ञाही खूप चिडचिड करते. आपणही आपल्या आजी आजोबांचा शेवटचा काळ पाहिलाच की. आपण कुठे अशी चिडचिड केली? श्रावणी म्हणाली. माझ्या आजी आजोबा तसे लवकर गेले. ती जे काही करते ते मला करावं लागलं नाही. शिवाय प्रत्येक काळ वेगळा असतो. आपण तिलाही समजून घ्यायला हवं. अरे यात काय समजून घ्यायचं? थोडा तरी संयम बाळगला पाहिजे. आपली आजी काही आठवडेच आपल्यासोबत आहे हे माहीत असूनही तक्रार करायची. त्याचं मलाही वाईट वाटतं. पण या काळात स्वतःच्याच आईवडिलांची काळजी घेणारी माणसं कमी होत आहेत. आपल्या आधीच्या पिढ्यांपर्यंत कुटुंब व्यवस्थाच वेगळी होती. आजी आणि आजोबा बालपणापासूनच कायम एकत्र राहायचे, त्यामुळे लगावही असायचा, जवळीक असायची. शिवाय 2 पिढ्या आधीपर्यंत आयुर्मानही कमी होतं. याचं 4-5 दशकांमध्ये ते वाढले. प्रज्ञा जे काही बघते ते तिच्यासाठी नवं आहे. या पिढीवर जेवढं करिअरचं प्रेशर, तंत्रज्ञानाची आव्हानं, धावपळीचं आयुष्य, फारशी निरोगी नसलेली जीवनशैली आहे, ती आधीच्या पिढ्यांना ठाऊकही नव्हती. त्यामुळे आपण तुलना न केलेलीच बरी. हेच सगळं आपणही पाहिलंच ना. आपण त्यातून जात आहोत. प्रत्येक पिढी वेगळी असते श्राऊ. हे उत्तर किती गुळगुळीत असलं तरी संवाद आणि एकमेकांना समजून घेणं हाच एक मार्ग आहे. आपण तिला रागावलो तर ती जे करते तेही करणार नाही. तेही खरं. ती एवढं करते हे आपलं यश आहे. तू तिचा एवढा विचार करू नकोस. नर्स आल्यावर तिलाही काही करावं लागणार नाही. हे सगळं किती ट्रिकी आहे. असा कोणता क्षण असतो जेव्हा माणूस आपल्या जवळच्या व्यक्तीच्या वेदनेचा विचार सोडतो आणि स्वतःचा विचार करतो? प्रत्येकाची क्षमता वेगळी असेल. सगळ्यांकडेच एकसारखा संयम नसतो. स्वतःचा विचार करण्याला वाईटही म्हणता येत नाही, कारण प्रत्येकाला शेवटी त्याचं आयुष्य जगायचं आहे. यातून काळाचं महत्त्वही लक्षात येतं. मीही असा विचार करतो की आई 3 महिन्यांऐवजी 3 वर्ष एखाद्या दुर्दैवी कॅन्सर पेशंटसारखी अंथरुणावर पडून राहणार असती तर माझी काय प्रतिक्रिया असती? मी तिच्या रोगाचा विचार केला असता की काळाचा? माझा हा विचार मी बाहेर कोणासोबत शेअरही करू शकत नाही. समाज मला स्वार्थी ठरवेल, पण हा विचार प्रत्येकजण करतो असं मला वाटतं. करणारच. भल्या भल्यांचा संयम सुटतो तर आपण असे कोण? ही लिमिट कशी ठरत असेल? म्हणजे मी अमुक काळासाठी आनंदाला विसरून संयम आणि संकटाचा सामना करू शकतो. ही मर्यादा माणूस कसा ठरवत असेल? कोणास ठाऊक. सगळंच गूढ आहे. जाऊ दे, या सगळ्यांचा विचार नंतरही करता येईल. मी प्रज्ञाला आपल्या खोलीत बोलावतो. तिला आजपासून इथेच खाली झोपू दे. मी हेच म्हणणार होते. रोहित प्रज्ञाला बोलावण्यासाठी हॉलमध्ये गेला. शारदाताईंना काहीच ऐकू येत नव्हतं. त्यांची स्मृतीही जवळपास नष्ट झाली होती. त्यांना फक्त कुटुंबियांची नावं आठवत होती. आईची अवस्था इतकी दुःखद असली तरी रोहित आणि श्रावणीला घरी राहता येत नव्हतं. त्यांना ऑफिसला जाणं क्रमप्राप्त होतं. बदलत्या जगाची ती रीतच होती. कोणतेही दुःख किंवा आजार हा नोकरीहून महत्त्वाचा मानला जात नाही. श्रावणी त्या दिवशी लवकर घरी आली. तिच्याकडे किल्ली असल्याने तिने बेल न वाजवताच दार उघडून घरात प्रवेश केला. तिला सोफ्यावर अश्रू ढाळत बसलेले रघुनाथराव दिसले. ते दृश्य पाहून तिचं मनही हळहळलं. शारदाताईंना ऐकू येत नसूनही ते हुंदका दाबत आवाज न करता आसवं ढाळत होते. का? कारण शारदाताईंना 1% ऐकू येत असेल तर त्यांना आपलं रडणं ऐकून अजून वाईट वाटू नये म्हणून.
श्रावणी तशीच रघुनाथरावांना बेडरूममध्ये घेऊन गेली. तिथे बसलेल्या प्रज्ञाला तिने थोडा वेळ हॉलमध्ये पाठवलं. प्रज्ञा खोलीबाहेर गेल्यावर श्रावणी रघुनाथरावांना धीर देण्यासाठी म्हणाली, बाबा, तुम्हीच असे अश्रू ढाळले तर आमचं काय होणार? तुमच्यासाठी ही वेळ किती वेदनादायक आणि कठीण असेल याची मी कल्पनाही करू शकत नाही. खरं तर कल्पना करण्याचा प्रयत्न केला तरी हृदयाला तडा जाते. पण अजूनही आई आपल्यासोबत आहेत या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला नको का? त्या जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपण त्यांचं जगणं साजरं करायला नको का? रघुनाथराव व्याकुळतेने म्हणाले, कसलं जगणं? देवाने ते तिच्यापासून केव्हाच हिरावून घेतलंय. कोणालाही करावी लागू नये अशी प्रतीक्षा ती करते. स्वतःचं जीवन स्वतःलाही संपवता येत नाही आणि सहनही करता येत नाही. आपण सगळेच हतबल आहोत. आयुष्य असंच आहे. असं का आहे? जिने कधी कोणाचं वाईट केलं नाही तिला असं मरण का यावं? याला मी मागच्या जन्मीचे भोग तरी कसे म्हणू? भोगायचे ते भोग आयुष्यभर भोगून झाले. नियती असं मरण देण्याएवढी कठोर असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. आम्हालाही असं कधीच वाटलं नाही. पण शरीराचं कुठे काय सांगता येतं? रघुनाथराव स्वतःचे डोळे पुसत म्हणाले, जाऊ दे. तू आत्ताच ऑफिसमधून आलीस. तुम्हाला माझे अश्रू दिसू नयेत असाच माझा प्रयत्न असतो. पण आज बाबा असं बोलून आम्हाला परक का करताय? तुम्ही आमच्यासमोर नाही रडणार तर कोणासमोर? तुमचं दुःख कोणासमोर व्यक्त करणार? पण तुम्ही सुद्धा किती दुःख बघायचं. हे दुःख आपल्या सगळ्यांना एकत्रच सहन करायचं आहे. रघुनाथराव काहीसे शांत होऊन म्हणाले, एक बरं होईल. हिच्या मनात कोणती खंत किंवा सल नसेल. एक चांगला मुलगा मिळाला, तो चांगला निपजला. सूनही चांगली मिळाली. नातीचं बालपणही शक्य झालं तितकं बघता आलं. कधी कोणाच्या दारी उधार मागण्यासाठी जावं लागलं नाही. याहून जास्त काय हवं माणसाला? खरंय, पण मृत्यूचं दुःख प्रत्येकाला असणारच. ते तिच्या मनातही कुठेतरी असेल. अकाली निघून जाणं कोणाला आवडेल? मुळात वृद्ध होणंही कोणाला आवडतं? पण निसर्गाचा नियम आहे. फूल ताजं असताना कितीही सुंदर दिसत असलं तरी एक ना एक दिवस ते कोमेजतंच. त्याशिवाय नव्या फुलाचं काय महत्त्व राहील? बाबा, आत्मा अमर आहे. तुमची पुढल्या जन्मात पुन्हा भेट होईल. पुन्हा एका नव्या प्रवासाची सुरुवात होईल. श्रावणीने एक भोळी आशा रघुनाथरावांच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न केला. हा आशावाद त्याच्या जागी ठीक आहे. माझाही त्यावर विश्वास आहे. पण खरं सांगू, माझ्या वयात माणूस खूप धार्मिक होतो. गाणी नाटकं सोडून भजन कीर्तनाकडे वळतो. या सगळ्या गोष्टींवर त्याची पूर्ण श्रद्धा असते. पण त्याच वेळी त्याच्या अवचेतन मनाला एक सत्यही नक्की माहीत असतं. शेवटच्या टप्प्यात त्याच्या मनात हा विचार एकदा तरी येतोच की हे सगळं झूट आहे. कसला पुढला प्रवास? कोणास ठाऊक. देवाने मला या जन्मात अजून किती वर्ष दिलेत? समजा मी अजून 15 वर्ष जगलो तर आम्ही पुढल्या जन्मात एकत्र कसे येणार? वय असे मागे पुढे झाल्यावर आकाशात कोण जन्मजन्माचं गणित करत बसेल? देवाला काय एवढंच काम आहे? तरीही नियतीच्या खेळात तिचा आत्मा माझ्यासाठी थांबणार असेल आणि पुढल्या जन्मात आम्ही खरंच एकत्र येणार असू तर मला त्याचा आनंदच आहे. बाबा, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 52 वर्षांचा संसार. हो, आपण 2 वर्षापूर्वीच 50वं वर्ष साजरा केला. विसरलेच मी. सुखी संसाराची 50 वर्ष. आजकाल मुलींना 5-10 वर्षही जोडीदारासह राहता येत नाही. तुम्हाला 52 वर्षानंतरही असं वाटतं की पुढल्या जन्मात तोच जोडीदार हवा. तुमचं शारदाताईंवर किती प्रेम असेल. माझ्या मनात उलट ती खंत आहे. त्या काळाच्या रूढीमुळे म्हणा किंवा माझ्या स्वभावामुळे म्हणा, मी ते प्रेम कधी व्यक्तच केलं नाही. गजरा भेट देणं हीच आमची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत. त्यात तुझ्या पिढीला खूप रोमॅन्टिक वगैरे वाटतं, पण ते अपुरं होतं. शारदेने माझ्यासाठी जे काही केलं ते बघता मी तिच्यासाठी काहीच केलं नाही. रघुनाथरावांचे डोळे पुन्हा पाणावले. त्याचा आवाज कंपित होऊ लागला. पण आता पश्चाताप होऊन काय उपयोग? आता ती शेवटच्या प्रवासाला निघाली. जर तिला मी म्हणालो की शारदे मला माफ कर, आता मला कितीही दुःख होत असलं तरी आपण तारुण्यात होतो तेव्हा मी हे प्रेम व्यक्त केलंच नाही. न जाणे तुझ्यावर किती वेळा रागावलं असेल. न जाणे तू माझ्यासाठी किती वेळा तुझी इच्छा मारली असशील. मला माफ कर.
तरी आता तिला या अवस्थेत ते कळू शकणार नाही. बाबा, एक स्त्री म्हणून सांगते, तुमचं त्यांच्यावर किती प्रेम आहे हे त्यांना नक्की माहीत असेल. आपल्या नवऱ्याचं आपल्यावर प्रेम आहे की नाही हे स्त्रीला कळतंच. मी काही तुमच्या एवढी मोठी नाही, पण 40शीपर्यंत जो अनुभव आला त्यावरून सांगते. नवरा अगदी चिडचिड करणारा असला तरी त्याचं प्रेम आहे की नाही हे स्त्रीला समजतंच. तरी मला एक जन्म मी न केलेल्या गोष्टी करण्यासाठीच हवा आहे. मी तिला हवं ते करू दिलं नाही. कधी कधी अगदी माफक अपेक्षाही पूर्ण केल्या नाहीत. ते सगळं मला पुढल्या जन्मात करायचं. देव करो पुढला जन्म असलाच तर मला त्या जन्मात हे सगळं करण्याची सद्बुद्धी देव. लोक म्हणतात की वयासोबत एकमेकांची साथ सुटत जाते, रंग विरत जातात. पण तुमच्यासारख्या जोडप्यांकडे पाहून वाटतं की प्रेमाची सगळ्यात आर्त आणि खोल छटा तुमच्या वयातच असते. श्रावणी रघुनाथरावांना बोलतं करत होती, जेणेकरून त्यांच्या मनावरचा भार कमी व्हावा आणि मन मोकळं झाल्याने त्यांना काही क्षणासाठी तरी बरं वाटावं. या वयात 2 टोकाच्या गोष्टी होऊ शकतात. एकतर माझ्यासारखी अवस्था होते किंवा दोघांमध्ये टोकाचा विसंवाद होतो. आपला सगळा संसार ही एक मोठी चूक होती असंही वाटू शकतं. सुदैवाने आम्हाला तसं वाटत नाही. या वयात तुम्ही तुमच्या जीवनाच्या आलेखाचं सिंहावलोकन करता, त्याशिवाय तुम्हाला दुसरं काही कामही नसतं. या एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं असतं तर किती बरं झालं असतं की जे दाम्पत्य एकमेकांवर मनापासून प्रेम करतं त्यांच्यासाठी हा शेवटचा काळ ही एक शोकांतिकाच का ठरते. ही रचना इतकी कठोर का आहे? खरंच विधात्याची ही रचना माझ्याही समजण्यापलीकडेच आहे. हा काळ म्हणजे एक शिक्षाच वाटू लागते. जे नशीबवान असतात ते शेवटचा श्वासही एकत्रच घेतात, किमान 1-2 वर्षाच्या अंतराने तरी. माझ्यासारखे अभागी न जाणे किती वर्ष एकटेपणातच काढतात. माझ्या नशिबातही किती वर्षांचा एकटेपणा असेल कोणास ठाऊक. बाबा, असं का म्हणता? आम्ही तुम्हाला एकटेपणा जाणवू देऊ असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही मला एकटेपणा जाणवू देणार नाहीच, पण शारदेच्या जाण्याने निर्माण होणारी पोकळी कोणीही भरू काढू शकणार नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे. कोणी कितीही प्रयत्न केला किंवा काही म्हटलं तरी मी आता शेवटच्या श्वासापर्यंत एकटाच असणार आहे. त्या एकटेपणाचा भार मी तुमच्यावर टाकणार नाही. तुम्ही अजून तारुण्यात आहात. प्रज्ञाच्या आयुष्याची तर अजून सुरुवातच होते. तुम्ही माझा उदास चेहरा रोज बघावा असं मला कसं वाटेल? बाबा, तुम्ही या सगळ्या विचारांनी तुमच्या मनावर ओझं वाढवत आहात. आम्हाला असं वाटेल हे तुम्ही आधीच गृहीत का धरलं? आम्हाला जे वाटेल ते आम्ही मोकळेपणाने तुम्हाला सांगू. तुम्हाला आजवर असं काही जाणवलंय का? नाही, कारण आम्हाला तसं वाटतच नाही. कुटुंबियांनाच एकमेकांचं ओझं वाटू लागलं तर जग कसं चालेल? आम्हाला इतका गुणी मुलगा आणि मुलगी मिळाली हे आमचं भाग्यच आहे. ते आमचं भाग्य आहे, तुमचं नाही. आता हे डोळे पुसा पाहू. आता आपण सगळ्यांनी ठरवायचं आहे की आईला आपला दुःखी चेहरा दिसू द्यायचा नाही. आपल्या मनातलं दुःख तिला जाणवूही द्यायचं नाही. इतकी वर्ष तिचा सहवास मिळाला म्हणून आपण किती समाधानी आहोत आणि तिच्या आठवणी सोबत घेऊन कसे जगणार आहोत हेच तिला कळू द्यायचं. तिला अजूनही आपल्या भावना वाचता येतात की नाही हे कोणास ठाऊक. तिला कळत असेलही. त्यामुळे तिला न रडत न हसत तिला आपण समाधानाने आणि आत्मीयतेने निरोप द्यायचा आहे. तू म्हणतेस तसंच करण्याचा प्रयत्न करू. आपल्या हातात याहून दुसरं काय आहे? असो, तू नुकतीच आली आहेस, फ्रेश हो. मग रोहित आला की जेवायला बसू. रघुनाथराव खोलीतून बाहेर जाऊ लागले. ते दारात क्षणभर थांबले आणि इतकंच म्हणाले, शारदेने मोठ्या हक्काने तुला म्हटलं होतं की तुला अहो आई नाही अगं आईच म्हणायचं. तेव्हा मला ते खटकलं होतं, पण तू सिद्ध केलंस की तू खरोखरच आमची लेक आहेस. आम्हाला मुलगी नव्हती म्हणून देवाने तुला पाठवलं. आपल्या डोळ्यातून वाहू पाहणारे अश्रू श्रावणीला दिसू नयेत म्हणून ते लगेच बाहेर गेले. ते वाक्य ऐकून श्रावणीचे डोळेही पाणावले. मानवी संयोगाचा अंत वियोगात होतो ही खूप दुर्दैवी रचना आहे. कोणी म्हणेल की जीवनाच्या आसक्तीपासून मुक्त होणं हेच आत्मिक प्रगतीला अभिप्रेत आहे. तसं असेलही. मात्र श्रीकृष्णाच्या चरित्राला आदर्श मानणारी व्यक्ती आसक्तीला कधी घाबरणार नाही. ती शेवटपर्यंत जीवनातील नवरसांचा आनंद घेईल.
योगेश्वर श्रीकृष्णही अवतार कार्य संपवून वृंदावनात राधेकडे आले आणि तिच्यासह गोलोकात गेले. ते तत्त्वज्ञान आणि आत्मज्ञानाविषयी अधिकारवाणीने बोलत आणि दुसरीकडे जीवनातील सुखदुःखांनाही कोणतीही अनास्था न बाळगता स्वीकारत. त्या अवताराचा शेवटही आप्तांमधलं गृहयुद्ध आणि संहार बघतच झाला. सीता निर्दोष सिद्ध होताच धरणी मातेने तिला पोटात घेतलं. तेव्हा मानवी शरीर धारण करणाऱ्या श्रीरामांनाही जीवनाच्या उत्तरार्धात काय वाटलं असेल? एक माणूस म्हणून विचार केला तर बहुधा आपल्याला त्याची कल्पना करता येईलही. मृत्यूमुळे कोणत्याही सुखात्मिकतेचं रूपांतर शोकात्मिकेत होतं. मनाला कितीही समजावण्याचा प्रयत्न केला की पुढील जन्मी आपली पुन्हा भेट होणार आहे, तरी विरह वेदना विरत नाही. त्यातही मृत्यू अकाली झाला असेल तर ती वेदना कोणत्याही शापाहून कमी नसते. हे दुःख आपल्या वाट्यालाच का आलं, हाच एक विचार माणूस करत बसतो. या अनंत विश्वामध्ये समुद्र किनाऱ्यावरील वाळूच्या एका कणातील अणू एवढाही नसलेला माणूस आणि तितकंच सूक्ष्म असलेलं मानवी जीवन किती हतबल आहे याची त्याला जाणीव होते. त्या दुःखातून माणसाला पूर्णतः बाहेर पडता येत नाही किंवा काळासारखं औषधही ती जखम पुसू शकत नाही. त्या माणसाकडे शेवटी एकच उपाय उरतो, तो म्हणजे तरुणांना संदेश देणं. जोपर्यंत शरीर निरोगी आहे आणि मन नवीन स्वप्न बघतंय तोपर्यंत हे जीवन अगदी मनसोक्त जगा. जीवनाला आलिंगन द्या. सृष्टीतले सगळे दागिने एकीकडे ठेवले तरी जीवन त्याहून मौल्यवानच म्हटलं जाईल. त्यामुळे असे मोह, विसंवाद, स्वार्थ, अहंकार किंवा शंकांना महत्त्व देण्यापेक्षा जीवन आणि प्रेमाला महत्त्व द्या. तारुण्याची ही संधी पुन्हा येणार नाही. जीवन नावाच्या या शोकात्मिकेत आनंदाचे जे 4 क्षण परमेश्वराने योजिले आहेत त्यांना गमावू नका. रघुनाथ रावांच्या मनातही हाच विचार होता. आपणही आपल्या तारुण्यात आपल्या पत्नीसाठी अजून काय करायला हवं होतं आणि तिला आनंदी ठेवण्यात आपण कसे कमी पडलो, हीच बेरीज आणि वजाबाकी करण्यात त्यांचे दिवस जात होते.